नमस्कार. एका भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग. बाबांनी भगवान बाबा हनुमानजीची प्राप्ती केल्यावर सुद्धा त्यांच्या कुटुंबातील लोक हिंदू धर्मातील सर्व देवांना उदाहरणार्थ राम, कृष्ण, शंकर, पार्वती, देवी इत्यादी मानत असत. त्यांची पूजा अर्चना करीत असत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील दुःख पूर्णपणे नाहीसे झालेले नव्हते. कुटुंबातील दुःख आले तर बाबा मंत्रोच्चाराने फूक मारित असते. मंत्रोच्चाराने तीर्थ करून देते आणि दुःख नष्ट करीत असते, परंतु ती तात्पुरतीच दूर होत असते. इतर लोकांना हे माहीत झाल्यावर ते दुःखी कष्टी लोक बाबांकडे येऊ लागले. बाबा मंत्रोच्चाराने फूक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले. बाबा हे विधी करणारे असले तरी त्यांना त्यातील काहीही समजत नव्हते. ते अज्ञातवासात होते, परंतु त्यांच्या मंत्राने लोकांना भगवंताचे गुण मिळत होते. एके दिवशी रंगारी समाजाची शांताबाई नावाची एक बाई बाबाकडे आपले दुःख घेऊन आली. ती कैलास टाकीसच्या मागे राहत होती. तिच्या अंगात खूप भूत येत होते. बाबा जुमदेवजी हे बाबा हनुमानजीचे नाव घेऊन हातात झाडू घेऊन तो मंत्रोच्चाराने तिच्या डोक्यावर मारत होते, पण तो मार तिला लागत नव्हता. तिच्या अंगात येणारे भूत फलित निघत नव्हते. ही फलित काढण्याची क्रिया सतत 2.5 वर्ष सुरू होती. इतरांना मात्र भगवंताचे गुण मिळत होते, परंतु तिला मात्र गुण मिळत नव्हते. तिच्या अंगात एवढे जोरदार फलित येत होते की या काळात स्वतःच्याच गालाचे मांस स्वतःच्याच हाताने नखाने ती ओरखडून काढायची आणि खायची. इतकी बेशुद्ध अवस्थेत ती होती. तिच्या गालावर खूप मोठी जखम झाली होती. बाबांना विचार पडला की हनुमानजी या कल्पनारूपी शक्तीवर मात का करीत नाही. त्यांनी 42 दिवस हवन करायचे ठरविले, जेणेकरून तिला आराम मिळेल. ठरल्याप्रमाणे बाबांनी दुसऱ्या दिवसापासून आपल्या घरी सायंकाळी एक निश्चित वेळ ठरवून 42 दिवसांचे हवन करण्याची सुरुवात केली. तो 1948 सालचा जुलै महिना होता. ती बाई रोज हवनात येऊन बसायची. तिला या 42 दिवसाच्या हवनात रोज काही ना काही दिसत असे. त्याचप्रमाणे ती सारखी बळबळ करायची. हवन सुरू असताना ती असा उल्लेख करायची की हवन खोटे आहे, परंतु कृष्ण भगवान हवनात उभे आहेत. ते आकाशाला टेकले आहेत. बाबा हनुमानजी पाताळात फिरत आहेत आणि भूतांना शोधून आपल्या शेपटीत गुंडाळून 10,000, 20,000, 40,000, 70,000, 1,00,000 इतके भूत आणून ते हवनात टाकत आहेत आणि हे सर्व जळत आहे. जसजसे हवनाचे 42 दिवस पूर्ण होत होते तसतशी भूतांची संख्या वाढतच होती. बाबा हनुमानजी शेपटीत 1,00,000, 2,00,000, 50,00,000 भूत गुंडाळून आणून हवनात टाकत होते आणि ते हवनात जळत होते. शेवटी तर भूतांची कोटी आणि अब्जात गणना करू लागली आणि हवनात टाकायचा उल्लेख केला. तेव्हा बाबांनी मनात विचारले की इतने शैतान कहाँ से आए. बाबांना वाटले जेवढे लोक मरण पावतात ते सर्व भूत शैतान होतात. त्यांना मुक्ती मिळत नाही, म्हणून मुक्ती मिळण्यासाठी परमेश्वरी कार्य करणे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे बाबांनी 42 दिवस हवनविधी करून तिच्या अंगात येणारे भूत फलित काढले. या काळात हवनाच्या अंगाराने तिच्या गालाची जखम पूर्ण भरली आणि मांस काढण्याची क्रिया बंद झाली. भगवंताची लीला न्यारी. या म्हणीप्रमाणे त्या बाईच्या अंगातून पूर्णपणे भूत येणे बंद झाले नव्हते. ते पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 43व्या दिवशी सकाळी 6 वाजता बाबांच्या घरी आली आणि आपले अंग फिरू लागली. बाबा जेमतेम प्राप्त विधी आपटून बसले होते. त्यांनी हवनाच्या अंगारा घेऊन आणि मंत्रोच्चाराने त्यावर फूक मारून तो तिच्या अंगावर उडविला आणि तिच्या अंगात येणारे भूत बाहेर काढले. समाधान मिळाल्यावर ती घरी जावयास निघाली, परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यावर ती परत बाबाकडे आली. पुन्हा अंग फिरू लागली. बाबांनी मंत्रोच्चाराने उपचार केले आणि अंग फिरणे बंद केले. ती शुद्धीवर येऊन
घरी ज्यावयास निघाली, अर्ध्या रस्त्यात गेल्यावर पुन्हा बाबाकडे यायची आणि अंग फिरवायची. बाबा उपचार करून तिला शुद्धीवर आणायचे. असे दिवसभर सुरू होते. बाबांनी मंत्रोच्चाराने संपूर्ण दिवस तिच्या अंगातील भूत काढून तिला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले, परंतु ते तिला पूर्णपणे समाधान देऊ शकले नाही. या दिवशी बाबांनी आंघोळ केली नाही, दिवसभर जेवण केले नाही आणि तिच्या अंगातील भूत नाहीसे करण्यातच पूर्ण वेळ घालविला. प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण भूत निघाले नाही. तिला समाधान मिळाले नाही. सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते. दिवसभर बाबांनी संघर्ष केल्यावर ते त्रस्त झाले होते. सायंकाळी ती पुन्हा आल्यावर बाबा विचार करू लागले की बाबा हनुमानजीच्या शक्तीपुढे ही कल्पनारूपी शक्ती टिकाऊ धरून आहे. याचाच अर्थ असा की हनुमानजी, राम, शंकर, देवी याच्यात या कल्पनारूपी शक्तीला नष्ट करण्याचे सामर्थ्य नाही. तेव्हा बाबांनी हनुमानजीला विनंती केली की हे हनुमानजी, आपले सारे दैवत की पहचान कराई और इस बाई का एक शैतान नहीं निकाल सकते. हे हनुमानजी, आप मुझे बताओ ऐसी कौन सी शक्ति है जो एक पल में इसे निकालेगा. मैं इसके बाद किसी भी देवताओं को नहीं मानूंगा. अशी बाबांनी प्रतिज्ञा केली आणि ते त्या बाईला म्हणाले, ये आखरी फूक है बाई, इसके बाद नहीं आना. इतके बोलून तिच्या अंगावर अंगारा घेऊन मंत्रोच्चाराने फूक मारली. तेव्हा तिच्या अंगातील भूत निघाले व ती जी घरी गेली ती पुन्हा परत आलीच नाही. अशा प्रकारे तिच्या अंगातील भूत नाहीसे झाले आणि तिला समाधान मिळाले. हे पाहून बाबांना आश्चर्य वाटले आणि त्यांचे लक्ष त्यांनी केलेल्या प्रतिज्ञेकडे गेले. त्यांना वाटले की ही कोणती तरी शक्ती आहे, त्यामुळे त्या बाईच्या अंगातील भूत नष्ट केले. त्याचप्रमाणे त्यांनी त्या शक्तीचा शोध घेण्याचे ठरविले. अशा प्रकारे बाबांना एक भगवंत प्राप्तीचा मार्ग सापडला. सर्वांना नमस्कार.